आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव नाही। नवी मुंबईत आज आरोग्य सेवा कामांचा लोकार्पण सोहळा पार पडणार। निमंत्रण प्रक्रिया पत्रिकेत गणेश नाईक, नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदेंचा समावेश। नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाहिली नाही, पण नवी मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक या प्रकाराला शिवसेना स्टाईलने उत्तर देतील। निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदेंचं नाव नसल्याच्या मुद्द्यावर खासदार नरेश मस्केंची प्रतिक्रिया। भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गिळंकृत करायला निघालाय। नवी मुंबई महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदेंचं नाव न टाकल्याच्या मुद्द्यावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। श्रीनगरच्या स्तंभावर तिरंगा नसण्याचं कारण नेहरू होते। भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडेंचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींमुळे श्रीनगरच्या स्तंभावर तिरंगा आहे। 370 कलम हटवण्याचं श्रेय मोदींना, अनिल बोंडेंचं विधान। उचलली जीभ लावली टाळायला अशा प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढतायत। मोदींमुळे पृथ्वी गोल फिरते असंही म्हणणारे काही जण आहेत। हर्षवर्धन सपकाळांनी अनिल बोंडेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। मोदींना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच एकमेव पर्याय। भाजप विरोधात देशात काँग्रेस हा एकच पर्याय। पवारांच्या एनसीपीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर सपकाळांचं विधान। आमदार रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन मागे, रोहित पवारांसमोरच गिरीश महाजनांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवर चर्चा। आंदोलनात राजकारण केलं असतं तर फाटाफूट झाली असती। अन्नत्याग आंदोलन मागे घेतल्यानंतर रोहित पवारांचं वक्तव्य। हायकमांडने माघार घेणाऱ्या उमेदवाराबाबत दखल घ्यावी। उमेदवारांनी माघार घेतली ही त्या जिल्ह्यातील नेत्यांची जबाबदारी। यशोमती ठाकूर, पटोले वडेट्टीवारांवर विकास ठाकरेंचा अप्रत्यक्ष निशाणा। उमेदवार कुठून आणले हे काँग्रेस नेतृत्वाने उत्तर द्यावं, विकास ठाकरेंची मागणी। अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री शेतकरी आंदोलकांची बैठक घेणार। कर्जमाफीच्या अटीबाबत अधिवेशनाआधी निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार, आंदोलकांचा सरकारला इशारा। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। महाराष्ट्र विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक दुपारी 1 वाजता। विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक। शेतकरी कर्जमाफीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्यभरात आंदोलन। कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती सरकारने करण्याची मागणी। राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार। शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याच्या ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना। नागपुरातील भाजपचे काही नगरसेवक मुंबईकडे रवाना। भाजपच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नगरसेवक मुंबईकडे रवाना। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश नगरसेवक आधीच सहलीला गोव्याला गेले, पण जे भाजप नगरसेवक गोव्याला जाऊ शकले नाही ते आज मुंबईकडे रवाना। सोलापूर विधान परिषदेचे भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्याकडून सोलापूरकरांना आश्वासन। सोलापूरमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार। जिल्ह्यातील शेती, पिण्यासाठी पाणी राखीव करणार, राजेंद्र राऊत यांचं वक्तव्य। अमरावती परिषदेची निवडणूक मॅनेज झाली। बाजोरिया पितापुत्रांचा गंभीर आरोप। विप्लव बाजोरियांचा अपक्ष उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांनी निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली होती। 17 तारखेच्या सुनावणीत सर्व पुरावे सादर करणार, बाजोरियांची प्रतिक्रिया। अमरावती परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख प्रचारात उतरणार। हर्षजित देशमुख डिजिटल प्रचार करणार आणि त्यामुळे काँग्रेसकडून वंचितला पाठिंबा देण्याची चर्चा रखडली, सूत्रांची माहिती।